नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ॲपल स्वागत आहे. पाहूया आजच्या बातम्या. नंदुरबार शहरासह परिसरात गुरुवारी दुपारी 2:30 वाजेच्या सुमारास विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाट होऊन वादळी वाऱ्यासह मुसळधार अवकाळी पाऊस झाला. यावेळी मोठ्या प्रमाणात गारपीटही झाली. त्यामुळे एप्रिल महिन्यात मे हीटची अनुभूती होत असताना वातावरणात गारवा निर्माण होऊन नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली. सुमारे अर्धा तास झालेल्या या मुसळधार पावसामुळे यत्रतत्र सर्वत्र पाणी साचले होते. रस्त्यावरही तुरुंब पाणी भरल्याने वाहन चालविताना वाहनधारकांची कसरत होताना दिसून आली. तर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल सुरक्षित स्थळी नेण्यासाठी व्यापारीसह शेतकरी बांधवांनाही तारेवरची कसरत करावी लागली. नंदुरबार शहरात हनुमान जयंतीनिमित्त आज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील सुमारे 75 पेक्षा अधिक लहान मोठ्या हनुमान मंदिरांमध्ये महाप्रसादाचे वाटप झाले. रात्री उशिरापर्यंत भाविकांनी महावीर हनुमानाच्या दर्शनासाठी गर्दी केल्याचे दिसून आले. नंदुरबार शहरातील थकीत घरपट्टी आणि पाणीपट्टी थकबाकीदारांना पालिका प्रशासनाकडून कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. मालमत्ता कर न भरणाऱ्या मालमत्ताधारकांच्या व्यावसायिक गाळ्यांचा लिलाव केला जाणार आहे. घरपट्टी आणि पाणीपट्टी न भरणाऱ्या मालमत्ताधारकांचा पाणीपुरवा खंडित केला जाणार आहे. कर भरण्यासाठी सुट्टी असतानाही मालमत्ता कर भरणाऱ्या नागरिकांसाठी पालिका प्रशासनातर्फे कर वसुली विभाग कार्यालय सुरू राहणार आहे. शहादा शहरातील विकास हायस्कूलच्या प्रांगणात शनिवारी ता 4 सायंकाळी 7 वाजता एक शाम खाटू नरेश जी के नाम या संकल्पनेवर आधारित श्री खाटू श्यामजी यांच्या भजन संध्याचा भक्तिमय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. शहादा येथील वकील ॲडव्होकेट राहुल कुवर यांच्याविरुद्ध करण्यात आलेल्या हद्दपार कारवाईच्या निषेधार्थ अक्कलकुवा वकील संघ आक्रमक झाला आहे. आज घेण्यात आलेल्या तातडीच्या बैठकीत तीव्र संताप व्यक्त करत न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा राव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. शहादा शहरातील श्री महावीर बजरंगबली मंदिर येथे सालाबादप्रमाणे यंदाही श्री हनुमानजी जन्मोत्सवानिमित्त भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं. या निमित्ताने श्री सत्यनारायण पूजा, महाआरती आणि महाप्रसाद भंडारा आयोजित करण्यात आला. पेसा क्षेत्रातील आदिवासी शिक्षकांचा विविध मागण्यांसाठी आंदोलनाचा इशारा दिलाय. मागणी लवकरात लवकर पूर्ण करावी, अन्यथा जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा संघटनेमार्फत देण्यात आला आहे. शहादा येथील अचिवर इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय यश संपादन करत सुवर्ण पदक पटकावले आहे. नाशिक येथे महाराष्ट्र जम्परोप असोसिएशन व जम्परोप फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने आयोजित 22वी राष्ट्रीय जम्परोप स्पर्धा मीना ठाकरे क्रीडा संकुल येथे पार पडली. जागतिक कामगार परिषदेच्या मार्गदर्शक सूचना व राज्यातील माथाडी कामगाराची मागणी लक्षात घेता सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमालाच्या गोण्या, पिशव्यांच्या वजनाची मर्यादा 50 किलोपर्यंत करण्यात आली आहे. या निर्देशाची राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये प्रभावी अंमलबजावणी करावी असे आदेश पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले. या अनुषंगाने पणन विभागाने तातडीने शासन निर्णय प्रसिद्ध करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या पत्नीवर दगडाने हल्ला करीत तिला जीवेठार मारल्याची घटना तळोदा तालुक्यातील रावलापाणी येथे घडली. पत्नीच्या हत्येनंतर पतीने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणी पोलिसात उशिरापर्यंत नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. तापी नदीत ओढी घेऊन शाळेच्या एका लिपिकाने आत्महत्या केल्याची घटना सारंगखेडा येथे घडली. मयत व्यक्ती हा शहादा येथील रहिवासी असून आत्महत्येपूर्वी त्याने आई, पत्नी व नातेवाईकांना "मी आता चाललोय, मुलांकडे लक्ष द्या" असा संदेशही पाठविला होता. या प्रकरणी पोलिसांत उशिरापर्यंत नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. नंदुरबार शहासह जिल्ह्यात वादळी वारा व गारपिटीसह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या तुफान गारपिटीच्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, तर गारपिटीमुळे शेती पिकांचे नुकसानही झाले आहे. या अवकाळी पावसाच्या हजेरीमुळे नंदुरबार तालुक्यात 2 कच्च्या घरांची अंशतः पडझड होऊन नुकसान झाले आहे.
तसेच नंदुरबार तालुक्यातील मांजरे येथे वीज पडून एका बैलाचा मृत्यू झाला आहे. आखातात सुरू झालेल्या युद्धामुळे भारत देश चांगलाच होरपळत आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात ऊर्जा संकट निर्माण झाले आहे. नैसर्गिक वायू आणि कच्च्या तेलाची भारतात मोठी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळेच गॅस सिलेंडरची किंमत वाढली आहे. गॅस बुक करूनही लोकांना वेळेवर गॅस सिलेंडर मिळत नाही. त्यामुळेच आता महाराष्ट्रात ज्या ठिकाणी PNG कनेक्शन घेणे शक्य आहे तिथे लवकरात लवकर अर्ज करा. घरात PNG कनेक्शन लावून घ्या, असे आवाहन केंद्र तसेच राज्यातील सरकारकडून केले जात आहे. नंदुरबार येथील श्रॉफ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी इंटरनॅशनल मॅथ्स ऑलिम्पियाड परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे. यात विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदक मिळवित यशस्वी कामगिरी केली आहे. नंदुरबार येथील जिजामाता शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य तथा सेंट मदर टेरेसा योग विद्याधामचे केंद्रप्रमुख डॉ. संजय शिंदे यांची योग शिक्षक संघाच्या नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी तिसऱ्यांदा फेरनियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात ऊर्जा परिवर्तनाद्वारे विद्युत क्षेत्राला नवी दिशा मिळाली आहे. त्यातून स्वस्थ व शाश्वत विजेकडे वाटचाल सुरू झाली आहे. या कामगिरीचा सन्मान म्हणून नवी दिल्ली येथे स्कॉच समूहाच्या वतीनं महावितरणला राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. कार्यकारी संचालक भुजंग खंदारे व कार्यकारी अभियंता रोहित जोगदंड यांनी हा पुरस्कार स्वीकारला. नंदुरबार येथील GT पाटील महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांनी समशेरपूर येथील आयान साखर कारखान्याला भेट देऊन कामकाजाची माहिती जाणून घेतली. नंदुरबार येथील आमदार कार्यालयाच्या बाजूला असलेल्या हनुमान मंदिरात शिवसेनेचे नंदुरबार जिल्हाप्रमुख ॲडव्होकेट राम रघुवंशी यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. नंदुरबार शहरातील मारुती मंदिरांमध्ये हनुमान जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. शहरातील श्री मोठा मारुती मंदिर, श्री कल्याणेश्वर 18 फुटी मारुती मंदिर यासह विविध भागांमध्ये असलेल्या हनुमान मंदिरात काल गुरुवारी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील मोठा मारुती मंदिरात मोठा मारुतीची मूर्ती आकर्षक सजविण्यात आली होती. या ठिकाणी हनुमान जयंतीनिमित्त विधिवत पूजा अर्चा करून संकटमोचन हनुमान दादाचा जयघोष करण्यात आला. तसेच जनकल्याण रक्तपेढीतर्फे मोठा मारुती मंदिरात आयोजित रक्तदान शिबिरात दात्यांनी रक्तदान केले. नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागाला काल वादळी अवकाळी पावसाने गारपिटीसह झोडपून काढले. या पावसामुळे भालेर व खोंडामळी परिसरातील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करून पंचनामे करावेत व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी भाजपाचे नंदुरबार तालुकाध्यक्ष दीपक पाटील यांनी निवेदनातून केली आहे. नंदुरबार शहरातील प्रभाग क्रमांक 6 मधील हरिओम नगरात पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी नवीन पाईप टाकण्याचा कामाचे भूमिपूजन नगरसेवक यशवर्धन रघुवंशी व पालिकेचे बांधकाम सभापती देवेंद्र जैन यांच्या हस्ते करण्यात आले. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या YouTube चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.